क्रीडा संकुल सांगोलाच्या मैदानावरती चिरंजीव देवांश व माननीय श्री विशाल देवा घुटुकडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं दोस्ती स्पोर्ट्स व देवा स्पोर्ट्स सांगोला आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व मात्र दाखल झाले गेले. बॉलिंग करण्यासाठी आपण जर पाहिलं, बॅटिंग करण्यासाठी आपण जर पाहिलं, स्ट्राईकला सज्ज असणार आहे तुषार. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं गेलं सज्ज असणार आहेत रोहन. तर मॅचला मात्र सुरुवात होताना बघायला मिळतीये. गोलंदाज देखील सज्ज आहेत. tenniscricket.in वरती मात्र आपण जर पाहिलं लाईव्ह प्रेक्षेपण आपण संपूर्ण भारतामध्ये ही लिंक प्रसारित होताना पाहायला मिळते. आता पहिला बॉल पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण जर पाहायला गेला सुंदर असा मात्र पाहायला मिळतोय. टप्पापर्यंत बॉल काटा बदलला गेला. पहिला चेंडू फिरकीची जादू पाहायला मिळाली. रॉकेट बॉल, पहिलाच बॉल डॉट आलाय. सर्व मात्र बॉलिंग करताना आपण नक्की पाहतोय. यावेळेचा बॉल सौरभने उडवलाय समोरच्या बाजूला. सरळ बॅट मधून बॉल सीमारेषा पार. दोस्ती चषक चौकार मात्र आपण नक्की पाहतोय. सर्व मात्र इथे आपण जर पाहिलं पहिला षटक मात्र टाकतायत. आपण जर पाहिलं पहिल्या षटक अतिशय चांगला आणि चांगला फटका मात्र तुषारच्या बॅट मधून चौकार आलेला आपण पाहतोय. यावेळी देखील बॉल कव्हर मध्ये मात्र बघायला मिळतोय. बॉल चालला सीमारेषा पार. तुषारचा हा दुसरा वार आपण नक्की पाहतोय. चौकार आपण बघतायत. अतिशय आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मात्र माननीय शिवाजी गर्दे, कैलासवासी ऋषिकेश भैया शिवाजी गर्दे यांच्या स्मरणार्थ आपण नक्कीच पाहतोय. धावसंख्या आपण जर पाहायला गेली 8 धावा धावफलकाने मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहायला गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मित्रांनो पहिला षटक मात्र चालू असताना धावसंख्या आपण जर पाहायला गेली 8 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिलं षटक मात्र इथे आपण जे पाहतोय सौरभचा षटक. समोर तुषार मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या असेल 8. हो हा देखील बॉल समोर उचललाय. क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल मध्ये चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वार 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 तुषारचा बॅट मधून आलेला हा पॉवरफुल षटकार आलाय. दोस्ती चषक पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहायला गेलं लाजवाब बॅटिंग तुषारच्या माध्यमातून नक्की जे आपण पाहणार आहोत. सुरेख असा खेळ मात्र नक्कीच जो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तुषारनं 2 चौकार खेळत हेलिकॉप्टरचा बेतार बादशाह म्हणून जाणला जातो हा खेळाडू. ओहो आ रा 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 खतरनाक तुषार सांगोलाचा नक्कीच षटकार किंग आपण नक्की पाहतोय. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये केलेली ला जबाब बॅटिंग आपण नक्कीच पाहिलेली आहे. शानदार अशी बॅटिंग आपण बघतोय. 2 चौकार 2 षटकार मात्र तुषारच्या बॅट मधून आले गेले. स्कोर कार्ड वरती जर नजर टाकली गेली 20 धावा असेल. षटक क्रमांक पहिलं चालू असताना मात्र एक चांगली बॅटिंग इथे आपण नक्कीच पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिला आपल्याला इथे मात्र बघायला मिळत आहे. 20 धावा असते धावफलकामध्ये. गोलंदाजीसाठी सौरभ तयार. हो 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 अल्टी पलटी बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग आपण नक्की पाहतोय. तुषार तुषार आणि तुषार 26 धावा धावफलकामध्ये नक्की पाहायला मिळतात. आणि स्वागत केलं जातंय क्रीडा संकुल सांगोलाच्या मैदानावरती. आपण जर पाहिलं गेलं या सांगोलाचा वंडर बॉय पहिल्याच ओव्हरमध्ये जवळपास जर आपण पाहिलं गेलं
26 धावा कुठल्या गेलेल्या आपण नक्की पाहिलेल्या आहेत. चांगला क्रिकेट आपण नक्की बघताय. या स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी आपल्याला पाणी सौजन्य दिले ते सन्मान्य दत्तात्रय गर्दे सॉफ्टवेअर इंजिनियर यांच्या वतीने नक्की आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी अमित जाधव साहेबांच्या वतीनं आकर्षक फ्रीजा आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी असेल सायकल माननीय सचिन दादा कसरे लक्ष्मी मोटर्स अँड रिवायडिंग यांच्या वतीने आपण नक्कीच पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 साठी मात्र गोलंदाज सज्ज असणार आहे. बॉलिंग साठी आपण जर पाहिलं गेलं जबरदस्त सामना इथे आपण नक्कीच पाहतोय. बॅटर देखील सज्ज होताना पाहायला मिळतील. बॅटिंग करण्यासाठी आपण जर पाहिलं गेलं नागेश बॉलिंग साठी मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नागेश आपण जर पाहिलं वाईट बॉल साठी चॅलेंज केलेला आहे. .in वा रूम मध्ये हा निर्णय मात्र पाठवला गेलाय. नामांकित संघ असेल आज जर पाहिलं गेलं 5वा दिवस असेल. 5व्या दिवसाला आपण जर पाहिलं मित्रांनो 2 ताकदवान संघ आमने सामने आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये पहिलाच बॉल जर पाहिलं गेलं व्हाईट बॉल साठी या ठिकाणी अपील करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं एक दमदार असं आयोजन नक्कीच आपण बघतोय. सांगोला शहरामध्ये करोड़ों के बस्ती में एक खेल दे हस्ती ते म्हणजे दोस्ती आणि दोस्ती चषकचं आयोजन आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन क्रीडा संकुल सांगोलाच्या मैदानावरती आपण पाहतोय. शहरी व तालुका क्रिकेटसाठी मात्र असणार हे नियोजन. पाहिजे आता कोण बाजी मारणार आहे. अनेक सारा मित्र परिवार खरं या ठिकाणी उपस्थित असताना आपण जर पाहिलं गेलं चिरंजीव देवांश व मानश्री विशाल देवा घुटुकडे यांच्या वाढदिवसा निमित्तानं दोस्ती स्पोर्ट्स व देवा स्पोर्ट्स सांगोला यांच्यावरून ही क्रिकेटची स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. सुंदर असं मैदान. एका बाजूला आपण जर पाहिलं गेलं तुळजापूरचा संघ दाखल झाला गेलाय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं गेलं या शहरातला असणार एक नामांकित संघ आपण नक्की पाहतोय सांगोला. पहिली मॅच इथे एस स्पोर्ट्स सांगोला फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 ची सुरुवात चांगली झालेली आहे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा आल्यात. बघायचं कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी आपण नक्की पाहतोय. गोलंदाज मध्ये गोलंदाज सज्ज होताना नक्कीच पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक 2 साठी म्हणून तयार आहेत. नोबलचा इशारा यावेळेस आलाय. बिगीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मात्र दुर्वती आपण नक्की पाहतोय. त्यानंतर घेतली गेली एक सिंगल धाव यावेळेस इथे आपण नक्कीच पाहणार आहोत. नोबलचा इशारा पुढच्या बॉल होती. आपण जर पाहिलं गेलं उघडा डोळे बघा नीट पुढची बॉल असेल आता फ्री हिट. समोर आपण जर पाहिलं बॅटिंग करण्यासाठी मात्र असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याच्या बॅट मधून आलेले जबरदस्त षटकार पाहिलेत असा सांगोलाचा षटकार किंग तुषार सायकल मध्ये सज्ज असणार आहे बॅटिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 1:38 मिनिटं मॅच रोमांचित सुरू आहे. होय 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 हा बॉल आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये स्विंग आणि मिस. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतो. तुळजापूर संघासाठी षटक क्रमांक 2 टाकतायत नागेशांना आपण पाहतोय. समोर तुषार आहेत. यावेळेचा देखील बॉल उचललाय. फटक्यात आहे वजन. धाबा मिळतील अर्धा डझन. कव्हरला षटकार. तुषार मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. तबाई नक्की जर पाहायला गेलं प्रत्येक बॉल जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन करतायत. एक लांब असं मोठं मैदान भव्य असं मैदान त्या मैदानाच्या आपण नक्कीच धिंगाणा घातला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. आणखीन एकदा यावेळेस जर पाहिलं गेलं समोरच्या बाजूला गॅप मध्ये नक्की चेंडू असणार आहे. षटकारा पाठोपाठ चौकार. संघाची धावसंख्या वेगाने वाढतीये.
आणि धावसंख्या मात्र आपण जर पाहिली गेली स्कोर आम्हाला सांगतायत रणसंख्या 38 धावा धावपलकामध्ये मात्र ज्या पाहायला मिळणार आहेत 38 ऑन बोर्ड आहेत. 38 धावाची नोंद धावपलकामध्ये दोस्ती चषक आपण जर पाहिलं गेलं चांगली बॅटिंग आतापर्यंत. हो हो हा देखील बॉल आ रा 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 खतरनाक बॅटिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आपले केलं जातं. तुषार चांगला कुठे कमी आहे का मित्रांनो. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी केलं जात आहे. धावसंख्या असेल स्कोर कडवरती जर पाहिलं गेलं 44 धावा. तुषार आपण जर पाहिलं चांगले बॅटिंग करता नक्कीच इथे तुषार पाहायला मिळतोय. अप्रतिम असं टेलिकास्ट क्रिकेट.in संतोष नाणेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगभरामध्ये असणारी टेनिस क्रिकेटची मात्र पहिली वाहिनी. ग्रामीण क्रिकेट असेल शहरी क्रिकेटच्या अनेक खेळाडूंना मात्र एक मोठं व्यासपीठ त्यांच्यामुळे मिळालं. बॉल तयार होत आहेत. यावेळेचा बॉल बिगीचा प्रयत्न केलाय. समोर फिल्डर आहे. शतक मात्र तैनात होत असताना एक धाव तिने मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळालेत. एक चांगला बॉल तिथे रोखला गेला. एक धाव येते. धावसंख्या असेल 45 धावा. 45 धावा धावपलकामध्ये पाहायला मिळत आहेत. दोनोचा खेळ संपला. धावसंख्या असेल 45 धावा. पण स्कोर कार्डला नक्की पाहणार आहोत. 45 धावा असणार आहेत. 5वा दिवस क्रिकेट रसिकांना. सुधाकर आता बॉलिंग साठी दाखल झाला. षटक क्रमांक 3 साडी दाखल झाला. शौर्य 11 तुळजापूर संघासाठी. तुळजापूर देखील जर पाहिलं गेलं क्रिकेटमध्ये अनेक मोठे मोठे खेळाडू ज्यांनी दिलेले आहेत. तुळजापूर आज अख्यायिका निर्माण नक्कीच पाहायला मिळते का. काय इतिहास घडणार. अनेक प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेत असताना सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. मनापासून स्वागत करतो या भव्य अशा क्रिकेट मालिकेमध्ये. भरपूर सारा मित्रबर्ग खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे दोस्ती चषक पाहण्यासाठी. तुषारची बॅटिंग, तुषारचं वादळ, तुषार नावाचा ब्रँड तयार होतोय आता या सांगोला शहरामध्ये. सांगोलाचा टायगर 10 बॉलमध्ये 43 मध्ये बॅटिंग करतायत. तुषार रिवाचा प्रयत्न यावेळेस होता. चांगला बॉल इथे मात्र जो पाहायला मिळतो आहे गोलंदाजच्या माध्यमातून. पहिला बॉल रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आलेला डॉट बॉल. रन मिळाली नाहीये. रॉकेट बॉल होता. समोर देखील काय फलंदाज कमी नाही. गोलंदाज देखील तेवढ्या ताकदीचा आहे. सोदागर बॉलिंग करतायत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पिकीचा प्रयत्न केलाय. शतश मात्र बॉल पर्यंत आपण पाहतो. एक चांगलं असं शतश तिने मात्र जे मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव आली. धावपलकावरती षटक क्रमांक 3 चालू असताना स्कोर कार्डवरती नजर टाकणार आहोत. धावसंख्या असते ती 46. 46 धावा धावपलकामध्ये. सुंदरशे बॅरिगेस बाउंड्री रोप देखील आपण बघतायत. मैदानाच्या आपला एक चांगला सामना सुरू आहे मित्रांनो. पुढचा बॉल. ओ यावेळेचा बॉल ते सरा होता. सुधागरचा बॉल. बिगीचा प्रयत्न होता. शतक मात्र बॉल पर्यंत आलेत. एक धाव तिथे मात्र अंकित करताना पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या असेल 47 धावा. तुषारचं कौतुक आलं कारण की एक षटका दूर आहे आपल्या अर्ध षटकापासून. 44 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. हा शहराचा हा सांगोला शहराचा हा षटकार किंग आपण पाहतोय. बिगीचा प्रयत्न होता. यावेळी जर पाहिलं गेलं शतक मात्र बॉल पर्यंत पाहायला जरूर मिळत आहेत. एक धाव तिने मात्र अंकित करताना पाहायला मिळाले. स्कोर कार्डवरती नजर टाकणार आहोत आपण आता. धावसंख्या अंकित होती ती 47. चांगलं 48 धावा झालेल्या आहेत. चांगली स्कोरिंग चालू असेल. आपण जर पाहिलं टेनिस.in चं ग्राफिक्स आहे आणि त्यामुळं
त्यांच्या वेबसाईटवरती ही स्कोरिंग सुरू आहे. पुढचा बॉल 48 धावा झाले. धावपलका सोदागरचा बॉल इथे विकेट किपरकडे नो बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये आता वाढ होणार आहे. आपण जर पाहिलं दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असेल 1,11,111 रुपयांचं पारितोषिक असणारे माननीय अक्षय पाटील युवा उद्योजक सांगोला यांच्या वतीनं. यापैकी बॉल जोरदार असा फटका समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेलाय. शतरषक तयार लॉंग ऑफला एक धाव इथे आपण नक्कीच पाहणार आहोत. क्रीडा संकुल सांगोलाचं दैदी पेवनाचं क्रिकेटचं ग्राउंड नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. थरार क्रिकेटचा रंगला गेलाय. पुढचा बॉल हो यावेळेचा चेंडू बिग हिटचा प्रयत्न लॉंग ऑफ नक्कीच तैनात असणार आहे आणि इथे मात्र चांगली बॅटिंगचा एंड होतोय. फलंदाज तुषार चांगल्या प्रकारची धावसंख्या करून मात्र तुषार मात्र परततोय. पविलियनच्या दिशेमध्ये चांगला खेळ दाखवला गेलाय. अनेक मान्यवरांचं खरं तर आगमन होते. सर्वांचं हार्दिक हार्दिक अशा प्रकारे स्वागत. अनेक सारा मित्र परिवार खरं तर या क्रिकेटच्या निमित्तानं उपस्थित आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. चांगला थरार माता क्रिकेटचा या ठिकाणी जो रंगला जाताना आपण नक्कीच पाहतोय. आणि उद्या आणि परवा देखील नामांकित असे आयकॉन महाराष्ट्रातील अनेक कोहिनूर हिरे उद्या आपल्या या क्रिकेटच्या पटलावरती येणार आहेत मैदान गाजवायला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 50 धावा धावपलकामध्ये मात्र आपण बघू शकता एक चांगल्या प्रकारचा स्कोरिंग कॉम बॉक्स मधून आम्हाला जो काही निर्णय सांगितला जातोय 50 धावा आतापर्यंत 3 षटकांनंतर पाहायला मिळाल्यात. 3 ओवर के बाद 50 रन यहाँ पे पूरे बोर्ड के ऊपर आप देखेंगे. एक अच्छी बल्लेबाज यहाँ पे देखें. पहले ओवर से लेके लगभग देखे ना बल्लेबाजों ने जो शोर मचा यहाँ पे मच गया शोर सारी नगरी में. सौरव मात्र आता आलेला आहे. शोर कोणाचा असेल कोणते संघास क्वालिफाय ठरणार आहे पाहूयात. 4 संघास इथे आमने सामने आहेत. 4 संघ आपला नशीब आजमावत आहेत. शौर्य 11 तुळजापूर संघासाठी सौरभ आलाय बॉलिंग करण्यासाठी. सौरभचा बॉल यावेळेस पाहतोय. सौरभचा बुंगाटी बॉल पाहायला मिळालाय. सौरभ बिराजदार लेदर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये दोन्ही क्रिकेट मध्ये मात्र ज्याचं फार मोठं नाव आहे तुळजापूर टेनिस क्रिकेट मध्ये सौरभ बिराजदार यांना आपण पाहतोय बॉलिंग करत असताना. शौर्य 11 या संघासाठी बॉलिंग करतायत. पुढचा बॉल यापैकी बॉल बिगीचा प्रयत्न होता. शतशमता बॉल पर्यंत आपण पाहतोय कव्हरला शतशम केले गेले. त्यानंतर एक सिंगल त्यांना या ठिकाणी ची पाहायला मिळते आहे. शायकला आपण जर पाहिलं गेलं हनुमंत पांढरे एचपी आहेत म्हणजेच हार्दिक पांड्या म्हणतात की त्यांना एचपी हार्ड हिटर. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर का विकेट. 6 धावा इथे आलेल्या आहेत. गगनचुंबी षटकार आला खूप लांब षटकार आपण नक्की पाहतोय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन केलं जात आहे. दोस्ती चषक मध्ये अनेक सारा मित्र परिवार इथे दाखल झालाय. यशवीच्या बॅट मधून मोठा धमाका पाहायला मिळालाय. धावसंख्या वाढतीये. षटक क्रमांक 4 चालू असताना आपण स्कोर जर पाहिलं गेलं. बॉल तयार होत आहे. पुढचा बॉल हो यावेळी जर पाहिलं गेलं सौरभ बिराजाचा एक चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच पाहायला मिळालाय. प्रत्येक खेळाडू स्वप्न घेऊन दाखल कारण की सुरुवात गावातून शहरातून ओपन क्रिकेटमध्ये खेळायचं स्वप्न. ओपन क्रिकेटमध्ये फक्त खेळ नाही ओपन क्रिकेट गाजवायचं स्वप्न घेऊन दाखल झालेला गोलंदाज आहे सौरभ बिराजदार. सौरभ तयार. पुढचा बॉल ओहो एचपी साठी आपण जर पाहिलं गेलं
मंकडेंची संधी जरूर होती. एक पंच नक्कीच चांगल्या प्रकारचं काम करतात. मेन पंच आहेत या स्पर्धेसाठी. हो 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 हो, आणखीन एक काटकीर बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. मेन पंच आहेत प्रवीणजी कुलकर्णी सर, ऑन फील्ड अंपायर, आणि अशोक सर आहेत स्क्वेअर लेग पंच. बॉल जर पाहायला गेला याची बॉल हवेत उडवलाय. फिल्डर असेल बॉलच्या दिशेने आपण जर पाहायला गेला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला गेलाय. फलंदाज इथे बाद होताना पाहिजे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं आपण जर पाहायला गेलं दमदाराचे माननीय नगरसेवक सुनीलजी चंद्रकांतजी सुळे साहेबांचं इथे आगमन होते. मनापासून स्वागत असणार आहे या ठिकाणी सुनील चंद्रकांतजी सुळे, भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे जे पाहिलं जातं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे दोस्ती चषकच्या माध्यमातून. धावसंख्या आपण जर पाहिले स्कोअर कार्ड वरती 57 धावा धावफलकामध्ये आहेत. सुंदर असं खरं तर समालोचन गेल्या 4-5 दिवस ज्यांचं आपण बघतायत. कारण की टेनिस क्रिकेट.in स्पर्धा म्हटली गेली तर ती स्पर्धा अख्ख्या भारतामध्ये पाहिली जाते. कानाकोपऱ्यामधले टेनिस क्रिकेटर सौदागर मात्र बॉलिंग साठी दाखल झालेला आहे. धावसंख्या 57 धावा. यावेळेचा बॉल जर आपण पाहायला गेला व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतो आहे. अवांतर धाव इथे जे आपण नक्कीच पाहतोय. बरंच बॅटिंगचं प्रदर्शन आतापर्यंत आज सांगोलाचीच हवा आहे. हो 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 हो, आणखीन एक कडक बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाची पापणी लवताना लवता बॉल निघून गेले विकेट किपरच्या दस्तानामध्ये. निर्धाव बॉल, ब्रह्मास्त्र बॉल इथे पाहायला मिळालाय. ते सरळ असा चेंडू इथे सुधागरनं टाकलाय. पुढचा बॉल जर पाहायला गेलं बिगीचा प्रयत्न इथे जो केला जातोय. शतशक कबरला बॉल पर्यंत आले. दुसरा धावायचा प्रयत्न इथे मात्र केला जात असताना आपण जर धावसंख्या पाहिली गेली स्कोर कार्डवरती नजर टाकत 59 धावा इथे झालेल्या आहेत. साठ धावा सौदागर समोर जर पाहिलं गेलं यावेळी जर पाहिलं गेलं इथे नो बॉलचा इशारा आला गेलाय. बऱ्याच जर आपण पाहिलं गेलं खास करून सध्या फॉर्मॅट आयकॉन आणि आयडॉलचा फॉर्मॅट सुरू असताना शहर आणि ग्रामीण क्रिकेटला वाव देणं ही स्पर्धा असेल. चॅलेंज केलेला आहे, क्षेत्ररक्षकानं चॅलेंज केलेलं आहे, बॉलरनं चॅलेंज केलेलं आहे. नो बॉल असणार आहे. पंचाच्या निर्णयावरती मात्र तिसरे पंच ठाम आहेत. नो बॉल. पुढचा बॉल जर पाहिलं गेलं उघड्या डोळे बागाडी पुढचा बॉल असेल तो फ्री हिट नक्कीच इथे पाहायला मिळणार आहे. समोर जर पाहायला गेलं बॅटिंग करण्यासाठी मात्र बॅटर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. रोहन रोहन असणार आहे. रोहनचा एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने मात्र टोलवलाय. शतशक तैनात असेल बॉल पर्यंत आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर मध्ये या ठिकाणी
जे केलेलं आपण नक्कीच पाहणार आहोत. जबरदस्त मॅच करत आपण नक्की पाहतोय. आजच्या दिवसातील मात्र हा दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बॉल तयार. हो 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 यावेळेस जर पाहिलं गेलं सुधागरच्या वतीने एक चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. संपर्क नाहीये. अप्रतिम चेंडू जो आपण नक्की पाहतोय. गोलंदाजी की सज्ज होताना पाहिलं म्हणजे बॉलिंगसाठी जर पाहिलं गेलं समोर असेल तो बॅटर सज्ज आहे. आणखी एकदा बिगीचा प्रयत्न होता कव्हरला इथे चेंडू खेळला गेलाय. शतशः तिथे तैनात आहे. एक धाव तिथे मात्र जी पाहायला मिळते आहे. चौदागाचं हे षटक क्रमांक जर पाहिलं गेलं चौथ्या क्रमांकात षटक मात्र या ठिकाणी सुरू असणार आहे. हो 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 देखील बॉल उचललाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. दर्शक बनती दिवाने. बॉल सीमारेषा पार. चौकार आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 67 धावा. अक्षय सर आम्हाला सांगताय 67 धावा इथे झालेल्या आहेत. 67 धावा धावफलकामध्ये या ठिकाणी नोंदल्या गेल्यात. पाच होता खेळ संपला. धावसंख्या आपण जर पाहायला गेली 67 धावा असणार आहेत. प्रेमचा पहिला बॉल. बिकीचा प्रयत्न इथे मात्र ऑन साइडला बॉल. एक धाव आपण नक्कीच पाहतोय. धावसंख्या 68 धावा. एका बाजूला रोहन बॅटिंग करतात दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं रवी बॅटिंग करतायत एस एस स्पोर्ट्स सांगोला संघासाठी. हो हो यावेळेचा बॉल आर पार तार केलंय वार वार वार. हा असेल धुवाधार षटकार. दोस्ती चषक आणि 6 धाबा इथे आल्यात. रोहनच्या बापूतून षटकार आलाय. धावसंख्या 74 धाबा. 6वं षटक मात्र इथे चालू असताना शौर्य 11 तुळजापूरच्या समोर आहे. एस एस स्पोर्ट्स सांगोला. 6वं षटक चालू असताना स्कोर आपण जर पाहिलं ना मित्रांनो धावसंख्येवरती असणाऱ्या त्या 74 धावा आपण नक्कीच पाहतोय. 74 धावा धावफलकामध्ये असणारे षटक क्रमांक पिकीचा प्रयत्न यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल झाला गेलाय. इथे बॅटर आउट. अतिशय सुंदर खेळपट्टी ज्यांनी तयार केली आसिफजी मुजावर सरांचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी जिथे गोलंदाजीसाठी वाव मिळतोय बॅटिंगसाठी वाव मिळतोय त्यांचं कौतुक असणार आहे. दोघांना समान संधी असेल. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं विकेट ज्या प्रकारे पाहायला मिळाली चांगला झेल तिथे मात्र पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. 6वं षटक मात्र चालू असताना आपण धावसंख्या जर पाहिली गेली स्कोर कावरती नजसंख्या असणार त्या 74 धाबा. शेवटचं अंतिम षटक चालू असताना सांगोला संघ पुढचा बॉल फुल टॉसचा यावेळेस पाहिलं होतं कव्हरला. शतशक मात्र त्यांना सुद्धा पाहिलं होतं. एक धाव तिने मात्र आली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. 2 धावा इथे अंकित केल्या जाताना नक्कीच आपण पाहणार आहोत. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कावरती नजर टाकूयात. रनसंख्या असेल 76 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना एस एस स्पोर्ट्स सांगोला संघ. हो 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 यावेळेस जर आपण पाहिलं गेलं डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे डिरेक्ट हिट झालेले आहे आणि पंचांची पाहणी मात्र बघूयात काय असेल. काय केलंय वाऱ्यानं पडली बेल्स का ते मात्र पाणी काय पंच अनुभवी पंच आहेत. काय घडलं होतं आपण बघितलं यॉर्कर लेगचा बॉल टाकला होता तिने मात्र
डिरेक्ट हिट लागली जरूर होती पंच काय पाहणे कधी पाहूयात. पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंच निर्णय सांगतायत आपला वारन बेल्स पडल्यामुळे हा बॉल दोस्ती चषक जर आपण पाहिलं गेलं आतापर्यंत एक चांगलं टेलिकास्ट मात्र इथे बघायला मध्ये डेड बॉल असणार आहे. पाचवा दिवस आपण ऍक्शन मध्ये नक्कीच पाहतोय मित्रांनो. शेवटचा षटकातील मात्र काही बॉल बाकी आहेत. धावसंख्या आपण जर नजर टाकूयात 76 धावा धावफलकामध्ये आतापर्यंत ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रेमचं हे षटक चांगल्या प्रकारचा सामना खरं तर आपण नक्कीच पाहतोय. दोस्ती चषक सांगोला मधली ही भव्य क्रिकेटची स्पर्धा इथे सुरू आहे. भावी नगरसेवक बाबूशेठ गावडे यांचं आगमन. काशिलिंग उर्फ बाबू गावडे आगमन होते. स्वागत असते त्यावरती सन्मान्य अरुणदादा पाटील यांचं देखील आगमन होते. अरुणदादा पाटील भावी नगरसेवक युथ आयकॉन त्यांचं या ठिकाणी सहज हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. तर पुढचा बॉल यावेळेस पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे. प्रेमचा बॉल पुढचा बॉल मात्र असेल प्रेम कडून. ओ हो 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 ऑप्शनच्या बाहेर मात्र शौर्य 11 संघाचा तगडा गोलंदाज प्रेम. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. गोलंदाज सज्ज असेल. पुढचा बॉल हो यावेळेस जर पाहिलं गेला पुढे दबिकीचा प्रयत्न कव्हर मध्ये बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. शतश मात्र बॉल पर्यंत दुसऱ्या धावायचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या बरोबर रनआउट होणार आहे. शेवटच्या बॉलला इथे एक धावा आली. धावसंख्या असेल 77 धावा आणि विजयासाठी आव्हान असणारं ते 78 धावेचं आव्हान. पुढच्या वेळेचा टॉस देखील आता आपल्याला इथे पुकारला जाईल. चांगल्या प्रकारचा थ्रो इथे आपण नक्कीच पाहिला मित्रांनो. 77 धावा झाल्यात आणि विजयासाठी 78 धावेचं लक्ष असणार आहे. ते शौर्य 11 तुळजापूर संघाला. कुठे जाऊ नका. एक शॉर्ट ब्रेक म्हणजेच काहीसे सेकंद. पुन्हा एकदा भेटूयात आपण टेनिस क्रिकेट दोस्ती चषक सांगोला क्रिकेटची दमदार स्पर्धा.
स्पर्धा. धावेचा पाठलाग करायचा विजयासाठी आपण जर पाहिलं गेलं शौर्य इलेव्हन तुळजापूर संघ मात्र दाखल झाला क्रीडा संकुल सांगोलाचं मैदान गाजवायला. एका बाजून एस एस ब्लास्टर तुषारची एक जबरदस्त बॅटिंग मात्र पहिल्या सत्रात पाहायला मिळाली. तर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी मात्र दाखल झाला गेलाय शौर्य इलेव्हन तुळजापूर संघासाठी. तुळजापूरचा क्रिकेटचा टार्झन सौरभ बिराजदार लेदर टेनिस बॉल मध्ये मराठवाडा असेल त्यावरती खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल ज्यानं दरादून सोडलाय असाच खेळाडू मात्र सौरभ दाखल झालेला आहे. आणि प्रचंड मोठी मागणी क्रिकेटमध्ये ज्यांना आहे. 78 धावांचा पाठलाग 77 धावा इथे बनवल्या गेल्यात 78 बनवायच्यात. बॉल तयार असेल बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं पहिला षटक घेऊन मात्र सज्ज असेल गोलंदाज. पहिला बॉल पाहायला मिळेल. पहिला बॉल इथे मात्र गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस केलाय. सौरभला टाकलेला डॉट बॉल इथे नक्कीच पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज पहिल्या षटकासाठी पहिला बॉल इथे रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. थ्रो बॉलिंग साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. गोलंदाज ऍक्शन चेक केली जाईल tenniscricket.in वरती. समोर लाईव्ह प्रेक्षण आपण इथे पाहतोय. खरं तर मित्रांनो तुळजापूर संघ शौर्य इलेव्हन संघाची चर्चा देखील नक्कीच आपण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये. सुनील मात्र बॉलिंग करत आहेत. एक तगडा गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय. थोडीशी साइड आर्म ऍक्शन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी थोडासा इथे मनामध्ये प्रश्नचिन्ह असणार आहे. षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण नक्की बघतोय 21 लाख सबस्क्राईबर असणारं चॅनल tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवरती सुरू असणारी सोलापूर जिल्ह्यातली असणारी एक नामांकित स्पर्धा आहे. तिथे मात्र वार रूम मध्ये निर्णय दिला जाईल. सुंदर असं नियोजन खऱ्या अर्थानं आपण नक्की पाहतो. या स्पर्धेच्या आयोजकाचं कौतुक करावं लागेल कारण दोस्ती यारी रंगल तिथं आणि नक्कीच क्रिकेटची स्पर्धा भरवली आता क्रीडा संकुल सांगोलाच्या मैदानावर. सामना समिती आसिफजी मुजावर माननीय विशाल देवा घुटुकडे माननीय अण्णा गडदे आणि आयुब शेख मुंबई आणि अभय वाघेला सर म्हणजे सर राजनंदिनी 70-70 स्पोर्टचे सर्व माननीय विराज वाघेला ज्यांच्यातून मात्र 55,550 रुपयांचं रोख बक्षीस लाभलंय या स्पर्धेला. मग अण्णा गर्दे असतील असे मुजावर असतील अभय वाघेला असतील यांचं नियोजन. पेनल्टी बॉलर बंद आहे या मॅच साठी. स्पर्धेतूनच या ठिकाणी गोलंदाज बॅन असणार आहे. नियम अतिशय कडक असेल कारण आयोजकांनी घेतलेली मेहनत आपण नक्कीच पाहतोय. बॅटिंग करण्यासाठी मात्र असणार आहे डावखुऱ्याचा मात्र एक तेजपुंजी तारा तुळजापूरचा षटकार किंग सौरभ बिराजदार आपण नक्कीच पाहतोय. गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. पहिल्या षटक सुनील यांचं मात्र आता थांबलं जाईल आणि आता बॉलिंग साठी आले गोलंदाज शंकर कटके आलेत. यावेळी तमाशा पाहायला गेला इथे क्षेत्ररक्षक आहे फ्रीची संधी होती आणि
डॉट असणार आहे. चांगला सामना दोन्ही संघ आपण जर पाहिला गेला नामांकित असणार आहे. आणि सांगोला देखील क्रिकेटच्या पंढरीमधलं एक चांगलं गाव आहे. यांच्या देखील शहरात चांगले क्रिकेटपटू आपण बघतायत. ही देखील क्रिकेटपटूंची खाण आहे. क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे. सांगोला यावेळेचा बॉल स्लोवर बॉल पिक केला आणि टिक केला सीमारेषा बाहेर. सौरभ बिराजदार केलंय वार, चेंडू सीमारेषा पार. बिग बिग षटकार, 6 धावा. रिप्ले मात्र आपल्याला बघावे शंकरचा या ठिकाणी बॉल होता एकदम आतमध्ये बॉल टाकला होता. नकल बॉल टाकायचा प्रयत्न मात्र सौरभनं तो पिक केला. हो यावेळेस आपण जर पाहिलं गेला मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4-4-4-4 चौकार मात्र मिळालाय. आणि अतिशय आनंदाची गोष्ट येते आता या चौकारानंतर याच मैदानावरती नगराध्यक्षा चषक 5 लाख रुपयांची ओपन खुल्या गटातील स्पर्धा देखील आगाज. SPL सांगोला मर्यादित प्रथम बक्षीस असेल 5 लाख रुपये. अपकमिंग असणार आहे. अपकमिंग स्पर्धा आहे. घोषणा आताच केली त्या स्पर्धेची. धावसंख्या 11 धावा असेल. समोर सौरभ खेळत आहे बॅटिंग करत असताना. यावेळेचा बॉल उचललाय. बॉल फिल्डर मात्र खूप दूर आहे आणि चेंडू मात्र पोहोचलाय सीमारेषेच्या पार. पंचांचा इशारा होते. हा असेल दोस्ती चषकचा ब्रँडेड चौकार. सौरभच्या बॅटमध्ये मात्र हा फटका सुरुवात चांगली करताना बघायला मिळत आहेत. आणि भागात आयकॉन म्हणून मागणी सौरभला आहे. डावखोरी आता जे फलंदाज धावसंख्यामध्ये आपण जर पाहायला गेलं स्कोर गावती रनसंख्या असणार त्या 15 धावा. शंकर धावा चांगल्या केल्यात. तुषार खूप चांगला खेळ होता. पहिल्या डावामध्ये तुषारनं एक चांगली बॅटिंग केली होती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं पहिल्या क्रमांकाचं जर पाहिलं गेलं बॉलिंग करता शंकर कटके समोर असेल. सौरभ बिराजदार तुळजापूरचा ध्रुव तारा स्ट्राईक वरती खेळतोय. हो यावेळेस जर पाहिलं सरळ बॅटनं मारायचा प्रयत्न जो तर असा बॅट स्विंग होता. डिफेन्स बचावलेला आहे. इकडे धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल शंकर यांच्या वतीनं बघायला मिळतोय. शंकर कटके हे मात्र एक धारदार गोलंदाज आणला तर SS स्पोर्ट्स सांगोला संघाचे. सांगोलाचा हा देखील स्टार गोलंदाज. मात्र आता बॉलला सुट्टी नाहीये. बॉलची गोटी केली जातीये. बॉलचा केलाय लिंबू. नाव सौरभ बिराजदार आणि बॅटचं उघडलंय दार आणि केलाय वार. हा आहे षटकार. दोस्ती चषकचा ब्रँडेड हिट. 6 धावा. तुळजापूर क्रिकेटच्या पटलावरचा हा कोहिनूर हिरा आज दाखल झालाय सांगोला शहराचं क्रिकेट गाजवायला. दोस्ती चषक गाजवायला. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. 21 धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये. आपण जर पाहिलं मित्रांनो 21 धावाची नोंद स्कोर कार्डवरती मात्र पाहायला मिळालेली आहे. आता वॉचिंग वाढली जाते मित्रांनो. आता वॉचिंग जर पाहिलं जशी सर्व बॅटिंग करायला लागलेत ना अनेक प्रेक्षकांनी आता आपल्या युट्यूबशी घट्ट नातं तयार केलंय आणि युट्यूबद्वारे मॅच पाहताना पाहायला मिळणार आहेत. आले 100 गेले 100 आले 100 गेले 100. दोस्ती चषक आहेच एक नंबर. 100 वॉचिंग आहे आता ही मॅच पाहत असताना युट्यूबद्वारे. सौरभ आणि काशीनाथ धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं 21 धावा धावपलकामध्ये असणार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 78 धावेचा पाठलाग विजयासाठी करायचा आहे. आता मात्र गेलेली घोषणा 5 लाख रुपये स्पर्धा म्हणजे बॉम्ब आणि दिवस रात्र स्पर्धा असणार आहे. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक अण्णा देखील आहेत आणि आसिफ सर आपण जर पाहिलं क्रिकेटला ज्यांनी वाहून घेतलंय क्रिकेट त्यांचा जीव की प्राण आहे आणि
नेटवर्क फार मोठा असेल कारण 5 लाखाची स्पर्धा भरणं त्यासाठी मध्ये दांडगा संपर्क गरजेचा आहे. स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी मात्र फिरावं लागतं, संपर्क चांगला असावा लागतो, चांगल्या लोकांच्या पंक्तीमध्ये जावं लागतं. धावसंख्या जर पाहिलं गेलं 21 धावा असणार आहे. षटक क्रमांक कमबॅक करावं लागेल कारण याच्या अगोदर आपण जर पाहिलं गेलं एक सांगोला संघ जिंकलाय, पंढरपूर सारखा ताकदवर संघाला त्यांनी पराभूत केलंय. शंकर दादा 11 एम 11 सांगोला संघ मात्र बाजी पहिल्याच मॅच मध्ये जिंकताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 साठी आपण जर पाहिलं गोलंदाज दाखल झाले उंच पोरा सांगोलाची गन मशीन. कुटाप्याचा बॉल या मॅच मात्र पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी दाखल झालेत आमचे बक्षीसदाते सन्माननीय डॉक्टर विनायकजी धमकले सर. फुटबॉल बॉल यावेळेस मात्र असेल. या हीच विकेट आलेली आहे मोरिया हॉस्पिटलचे सर्वे सर्वा. इथे मात्र विकेट पाहायला मिळते आहे. धक्का बसलाय मात्र इथे पहिल्या क्रमांकाचा आणि एक गडी गार होता होता दुसरा गडी दाखल झाला. आता मैदानाच्या आतमध्ये तुळजापूरचा बाहुबली अमर गायकवाड दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाज देखील आपण जर पाहिलं उंच पुरात तगडा असा गोलंदाज गन मशीन आहे आपल्या सांगोलाची. सांगोला शहराची गन मशीन आपण नक्कीच पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये पहिला बॉल नक्कीच एक चांगला चेंज केला होता संघनायक एस एस स्पोर्ट्स सांगोला संघाने. विकेट काढली जाते, अप्रोचला विकेट मिळाली. 21 धावा धावपालकांमध्ये असेल एका गडाच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं 78 धावेचा पाठलाग विजयासाठी करत असताना अमर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अमर गायकवाड यांना आपण नक्कीच पाहतोय बॅटिंग करण्यासाठी मात्र पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण नक्कीच पाहतोय. चांगला सामना मात्र सुरू असताना आपण जर पाहिलं गेलं मित्रांनो गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. समोरचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी दाखल झालाय. अप्रोच हो पहिल्याच बॉलवर विकेट पाहायला मिळेल का? तुषारनं कोणती चूक केली नाहीये आणि अमर गायकवाडला आल्यावरती माघारी पाठवले. सांगोलाची गन मशीन, सांगोलाची गनमॅन. अप्रोच मुल्ला यांनी नक्कीच फार मोठी विकेट काढली आहे. 2 लगातार विकेट मात्र बघायला मिळत आहेत. 2 मोठे खरं तर भूकंप होण्यापूर्वीच शांत केलेत. म्हणजे होणारी सुनामी जी आहे ना त्याला रोखलं गेलंय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल तेवढं कमी असणारे अप्रोच. चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहिलेली आहे. चांगल्या विकेट देखील तिथे पाहायला मिळाली. नवीन फलंदाज दाखल झाला आता मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक सुधार आला गेलाय. तुळजापूरचं नेहमीच लक्ष राहिले. सांगोलामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात ना दिवस रात्र क्रिकेटच्या असू द्यात मग दिवसा स्पर्धा तुळजापूर संघ नेहमी सहभाग घेत असतो या सांगोलामध्ये. नातं दोस्तीचं आहे मात्र इथे विजयासाठी आपल्याच गावात पराभव नको. आपल्या गावामध्ये खेळायचं, आपल्या शहरात मैदान गाजवलं. एस एस स्पोर्ट देखील कमी नाहीये. एस एस सांगोला हा संघ देखील आपण जर पाहिलं गेलं अप्रोच मात्र सज्ज असणार. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ते सर इथे मारा करता. खांद्याचा जोर असणार आहे. प्रचंड वेगवान अशी बॉलिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये केली जात असताना आपण जर पाहिलं गेलं षटक क्रमांक 2 मात्र चालू असेल. धावसंख्या आपण जर पाहिली गेली धावसंख्या असणार ती 21 धावा. पुढचा बॉल यावेळेस पाहायला मिळेल अप्रोचचा. पुढचा बॉल नक्कीच डिलिव्हर करते अप्रोच. हो दांडी 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 गुल. विकेटचं पतन. प्रतीकचा खेळ खाल्लास. सांगोलाची गन मशीन, सांगोलाचा गनमॅन सॉलिड डिफेन्स उधळून लावलाय आणि फलंदाज आउट.
एका बाजूने आपण जर पाहिलं गेलं सौरभनं केलेली कमाल आपण नक्कीच तिथे पाहिलेली आपण पाहतोय. त्यानंतर मात्र एक चांगली विकेट इथे आपण पाहिली आहे. नवीन बॅटर दाखल झाले तर मुजावर यांना आपण बॅटिंग करताना आपण नक्कीच पाहतोय. आता मातीच्या खेळपट्टीवरती अप्रोचचा आज चांगल्या प्रकारचा सॉलिड बॉलिंगचा खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजीची मात्र एक वेगळीच दहशत अप्रोचच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलेल्या आहे. धावसंख्या जर पाहिले गेली 21 धावा धावफलकामध्ये नक्कीच 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ आपण जर पाहिलं गेलं 7 बॉलमध्ये 20 वरती बॅटिंग करत असताना त्याला 7 कोणता फलंदाज देईल का? 3 खेळाडूंनी आतापर्यंत मैदान सोडलं गेलंय आणि नवीन फलंदाज दाखल झाला त्या मैदानाच्या आतमध्ये सज्ज असतील. दोस्ती चषक 2025 करत एक चांगलं नियोजन आपण बघताय आणि येणाऱ्या सीझनची ही पहिलीच स्पर्धा आहे सांगोला शहरामध्ये. क्रीडा संकुल सांगोलाचं मैदान कोण गाजवणार आजचा दिवस, सांगोला का तुळजापूर? बघायचंय. गोलंदाजीसाठी मात्र अप्रोच या समोर आलाय. पहिलाच बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षण चूक होती आणि बॉल सीमा रेषा पार. चौकार मात्र इथे बघायला मिळालाय. चांगला फटका इथे होता आणि फरक पडत नाहीये. इथे नैसर्गिक खेळ खेळणार आहे ते दाखवलं. इथे फलंदाजाने खूप चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. मुजीच्या बॅटमधून चौकार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, थोडस मिस फील्ड, फंबल होत चौकार आलाय. धावसंख्या असेल 25 धावा. षटक क्रमांक 2 मात्र इथे संपला गेलेला आहे. 25 धावा असणार आहे. दोस्ती चषकचा पहिलाच पर्व धूमधडाक्यामध्ये इथे साजरा होत असताना आपण नक्कीच पाहतोय. चांगला क्रिकेट आपल्याला इथे नक्कीच मित्रांनो पाहायला मिळतं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या 25 धावा आहे. शेवटचे 24 बॉल आता बाकी राहील. सौरभ जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आशा असणार आहे. सौरभ मात्र मैदानाच्या आपल्या 7 बॉल मध्ये 20 मध्ये बॅटिंग करताना नक्कीच आपण सौरभला पाहतोय. षटक क्रमांक 3 ला मात्र सुरुवात केली जाते. असंख्य टेनिस बॉल क्रिकेट चाहते ही मॅच पाहत आहेत. सौरभ मात्र सज्ज असेल. ओहो, यावेळेचा बॉल कव्हर मध्ये मात्र पाहायला मिळतोय. सौरभच्या बॅटवरून टायमिंग चांगलं, शानदार टायमिंग. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सौरभ बिराजदार. चेंडू मात्र सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या आपण जर पाहिलं स्कोर करवरती रनसंख्या असणार त्या 29 धावा. बॉल कट केला होता. चौकार आला इकडे. ओहो हो, रिवाचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज दिलाय. पुन्हा एकदा गुंगारा. चेंडू असेल डॉट. एक तेरी तो एक मेरी. या बॉलवरती नक्कीच एक शंकर यांनी पाठीच्या ओव्हरमध्ये कमाल केली होती आणि या ओव्हरमध्ये मात्र बघायचं कशा प्रकारची कमाल करायचं. समोर असणार तो सौरभ बिराजदार, तुळजापूरचा एक आयकॉन खेळाडू आपण नक्की पाहतोय. शहरातील मात्र 2 नामांकित संघ असणार आहे. एक नगर परिषद एक संघ अशा तत्वात ही मॅच. या वेळेचा जर पाहिलं गेलं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न होता, मात्र इथे यशस्वी नाही. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. कुलकर्णी सर आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगलं क्रिकेटचं नियोजन इथे आखलं जाते मित्रांनो. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज आहेत. उचललाय बॉल. भावाच्या बॅटिंग मध्ये ताकद आहे. लावा तुम्ही ताकद. आता मी नाही झुकत. माझी बॅट आता नाही झुकत. बॅट बोलतीये खराब बॉलला मी सोडणार नाहीये. ताकद नजाकत. सौरभचा ब्रँडेड षटकार. दोस्ती करंडकचा 6 धाव्याचा इशारा आलाय. ताकद असणार है। ऐसी एक घड़ी बनाओ, उस घड़ी में समय लगाओ और समय को बोलो मैं आ चुका हूं और समय मेरे हिसाब से आगे बढ़ेगा। यावेळेचा बॉल काय मारलाय। ओपन क्रिकेट मध्ये असे फटके आपण बघू शकतो। मनगटाचा वापर केला जातोय। टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा पार, 6 धावा षटकार आलाय।
तुळजापूर टेनिसचा हा ध्रुव तारा आज सांगोला शहरात दाखल झालाय आणि स्वतःच्या मनगटाची पावर दाखवतोय. मनगटी पावर इथे आपण पाहिलेली आहे. रिप्ले मात्र बघायला मिळाला. आपण जर पाहिलं गेलं मिनी हेलिकॉप्टर होता. नोबालचा इशारा इथे आपण नक्कीच पाहतोय मित्रांनो. धावसंख्या देखील पुढे जाताना नक्कीच आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 जर आपण पाहिलं गेलं धावसंख्या 44 धावा 78चा पाठलाग करायचा आहे. अजून देखील 21 बॉल मध्ये 35 धावा 21 बॉल मध्ये अजून देखील जर पाहिलं गेलं 34 धावांची गरज आहे. 21 बॉल 34 धावांची आवश्यकता असेल. शौर्य 11 तुळजापूरला. तुळजापूरचा ठाण्या वाघ समोर उभा असताना बॉलिंग करतोय तो शंकर. एसएल ब्लास्टर या संघासाठी समोर सौरभ तयार. फुलटॉस बॉल आणि हवाई सफर घडवली. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. तुळजापूरचा षटकार किंग, तुळजापूरची रन मशीन सौरभ बिराजरचा जलवा हा षटकार आलाय. 6 धावा इथे आपण नक्कीच पाहतोय. फुलटॉस बॉल कसा सोडणार सौरभ. फुलटॉस ज्युसी फुलटॉस बनवला. 6 धावा इथे ज्या पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज असताना बॉलिंग साठी आपण जर पाहिलं गेलं अकोटाप्याचा बॉल. यावेळेस सुंदर असा फटका. ताकद नजाकत एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. तुळजापूरचा स्पायडरमॅन थांबायचं काही नाव घेत नाहीये. षटकारा पाठोपाठ चौकार. सरोजची आपण बॅटिंग पाहिली. वैयक्तिक बॅटिंग करतोय. 14 बॉल 46 मध्ये बॅटिंग करताय मैदानाच्या पर्याय तुळजापूरचा ढाण्या वाघ. धावसंख्या 54 धावा असणार आहे. शेवटचे आपण जर पाहिलं गेलं समीकरण मात्र आता असणार आहे. पाहूयात समीकरणचं कॅल्क्युलेशन आपण ऑन स्क्रीन बघणार आहोत काहीच वेळात. चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या परिसराच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. धावसंख्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं रन संख्या मात्र बोर्डवरती असणार आहे त्या 54 धावा. 54 धावा आहेत. 78 धावेचा पाठलाग करायचा आहे. शेवटची 18 बॉल 24 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहायचं इथून पुढे मात्र कशा प्रकारचं तंत्र कशा प्रकारचं या ठिकाणी प्लॅनिंग आखले जातील. शौर्य मन तुळजापूर संघ रोखायला एस स्पोर्ट्स सांगोला संघाकडून कशा प्रकारची या ठिकाणी व्यूह रचना जी या ठिकाणी पाहायला मिळेल. पाहूयात काय घडलं जाते. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज असणार आहे. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना नक्कीच आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल 18 बॉल 24 ची गरज. आणि याबरोबर इथे मात्र आल्याबरोबर खात्मा केला आहे. समीकरण बदललंय. धक्का क्रमांक 4 बसलाय शौर्य 11 तुळजापूर संघाला. अचानक मात्र सामन्यामध्ये उसळी. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. जबरदस्त मॅच आपण नक्कीच पाहतोय मित्रांनो. समीकरण असणारे 18 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 24 धावांची आवश्यकता असणार आहे. शौर्य 11 तुळजापूर संघ. खेळपट्टीवरती 7 कोणाची असेल. एस स्पोर्ट्स सांगोला हा शहराचा हा आलाय. सांगोलाचा नक्कीच 2 महाराजा संघ आज आहे. 2 शहरातील संघांची मात्र निवड केली गेली. 2 संघ बनवल्याचा अर्थ या गावात खरं तर खेळाडूंची कमतरता नाही. अनेक टॅलेंटेड युवा खेळाडू या गावामध्ये आहेत. हनुमंतचा पहिला बॉल विकेट मात्र घेऊन गेलाय. आपण जर पाहिलं गेलं सौरभ मात्र एका बाजूला बॅटिंग करत आहे. ते संघाला जिंकून देतील का पाहूयात. 15 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता असते विजयासाठी. हो यावेळेचा बॉल मात्र समोर खेळाय शतशः मात्र बॉल पर्यंत आपण नक्की पाहतोय. त्यानंतर घेतली गेली एक सिंगल धाव. धावफलक पुढे जाते. स्कोरवरती आपण नजर टाकणार आहोत. धावसंख्या असते 55 धावा. 16 बॉल मध्ये आपण जर पाहिलं 23 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. यावेळेस देखील बॉल बघूया पुढच्यावरती कशा प्रकारची असेल कामगिरी. 16 चेंडूचा खेळ या ठिकाणी आता बाकी राहिला गेलाय.
हो हो हो, नो लुक मारलाय आणि हाही चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आहे. चांगलं क्षेत्ररक्षक स्वरूप सारी फिलिंग लावलेली आहे स्क्वेअर लेगला. ऑन साइड पूर्णपणे इथे पॅक केलेला आपण नक्की पाहतोय. रंगतदार सामना असणार आहे. 15 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. 15-22. यावेळचा बॉल खूप लांब मारलाय. लांब 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 आउट ऑफ द पार्क आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. कडक षटकार. तुळजापूरचा फोलादी टायगर आपण नक्कीच पाहतोय. षटकार मात्र मारलाय. खूप जबरदस्त टोला होता. खूप लांब षटकार आणि खूप चांगला असा बॉल कव्हर केला. 10 स्किट डॉट इन समीकरण आपण जर पाहिलं गेलं 15 बॉल मध्ये तर पाहिलं 22 धावांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे विजयासाठी. अप्रतिम असा सामना जो सुरू असणार आहे. 22 धावा 4 गडी बाद. 14 बॉल मध्ये आपण जर पाहिलं 16 धावांची गरज. अतिशय आता बॅटिंग करण्यासाठी मात्र दाखल झाला गेलाय. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न होता. शतश मात्र दुर्वती आपण नक्की पाहतो. एक सिंगल. ही भागीदारी विकेट सोडायचं नाव घेत नाही. डोकेदुखी ठरणार आहे ही भागीदारी. पाहिजे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची असेल व्ह्यूअर रचना. षटक क्रमांक 4 आपण जर पाहिलं गेलं कशा प्रकारचे प्लॅनिंग आखले जात आहेत पाहूयात. गोलंदाज देखील सज्ज होता बॉलिंग साठी आपण नक्की पाहतो. पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी मात्र सज्ज असेल. ओ या वेळेचा बॉल जर पाहिलं गेलं सुंदर असा चेंडू मात्र इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं 4 षटकांचा खेळ कणी संपला गेलाय. धावसंख्या असते ती 63 धावा. 12 बॉल 15 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 बॉल 15 धावांचं समीकरण. दोस्ती चषक कोणाच्या नावावरती ही मॅच जाणार आहे पाहूयात काय होणार आहे. 12 बॉल 15 धावा तुळजापूर संघाला विजयासाठी मात्र हव्यात. बघत मात्र एकाने काय घडलं जाते इथे मात्र पाहूयात. 12 बॉल मध्ये तर पाहायला गेलं 15 धावांची एकाने आवश्यकता असणार आहे. समीकरण अजून देखील दोन्ही संघाकडे आपण बघतो. आणखीन तर 1-2 विकेट आल्या 1-2 विकेट आले तर मात्र मॅच मध्ये काही पण होऊ शकतं. पाहूयात तिथे काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 15 धावांची गरज. कोणता गोलंदाज एस स्पोर्ट्स सांगोला संघासाठी मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आले स्ट्रायकर गोलंदाज ज्यानं एकाच ओव्हरमध्ये 3 मोठे शिकार केले आहे तो गोलंदाज मात्र आलेला आहे. 12 बॉल 15 धावांची गरज. बारा बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता असणार आहे गोलंदाज. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं. पुढचा बॉल चला वेळ वाचवा. 12 बॉल 15 धावांची गरज. पहिलाच बॉल इथे मात्र सुंदर असा नक्कीच पाहायला मिळालाय. मशीन गन असणार आहे आपण जर पाहिलं गेलं आपल्या सांगोलाची. पुढचा बॉल यावेळेस मात्र गोलंदाज सज्ज होत आहे बॉलिंग साठी नक्कीच पाहायला मिळतो. पुढचा बॉल ओ यावेळेचा चेंडू बॉलला भिरकावून दिले गेले. सीमारेषेच्या बाहेर आलेला एक खतरनाक षटकार. 6 धावा षटकार आलाय आणि पहा मैदानात इरादे मात्र स्पष्ट केले जात आहेत कारण आम्ही हिंमत हारली नाही असं सांगतायत तिथे यद्दरा पवार स्पोर्ट्स. आणखी एकदा यावेळेचा देखील चेंडू आपण जर पाहिलं गेलं विकेट केलेला आहे आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. संयमाची पारी म्हणायला गेलं ज्या प्रकारे बॅटिंग नक्कीच करताना पाहायला मिळते. फलंदाज एकावर स्वरूप सर करत होते. दुसऱ्या आपण जर पाहिलं गेलं दहा बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 9 धावांची
हो यावेळी जर पाहिलं गेलं कमबॅक करणारा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. कमालीचा बॉल आहे. उत्तरास उत्तर मात्र देण्याचा मानस गोलंदाज एस एस स्पोर्ट्स सांगोला संघाचा आपण पाहतोय. डॉट बॉल इथे नक्कीच आला गेलाय. 8 धावांची गरज. अप्रोचचा बॉल पुढचा बघायला मिळतोय. पुढचा बॉल होता अप्रोच करून समोर मात्र खेळलाय. शतशः समोर असणार आहे. चेंडू मात्र आडू शकले नाहीत आणि बॉल होतोय सीमारेषे बाहेर. गुल 4 धावा. चौकार असेल पॉवरफुल. दोस्ती चषकचा 4 धाव्याचा इशारा पंचांचा आलाय. 8 बॉल मध्ये आता 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आणि याबरोबर सौरभच्या या सीझनच्या या मैदानाची पहिली 50 येते. सौरभ बिराजदार तुळजापूरचा हा ठाण्या वाघ 10 विकेटचा हा अनपेक्षित सम्राट. पुन्हा एकदा हा देखील बॉल आणि मोठ्या मॅच मध्ये नक्कीच एक चांगली इनिंग आली सौरभच्या बॅट मधून. नक्कीच हा सामना 2 धावा इथे आलेल्या आहेत. एक चांगला खेळ. शेवट पण संयम ठेवला या खेळाडूने. तर राजुमे हा तोला गया. सौरभ बिराजदार का बल्ला और वो निकला 24 कॅरेट खरा सोना. अशी बॅटिंग मात्र पाहायला मिळाली ती सौरभ बिराजदारच्या माध्यमातून. बघू शकता अर्धशतक मात्र कंप्लीट केलं. त्यानंतर 1 धाव इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय. विजयासाठी जर समीकरण पाहिलं गेलं समीकरण असणार आहे ते आता 1 धाव. इथे मात्र 2 धावा आता विजयासाठी इथे चांगल्या प्रकारचं स्कोरिंग मात्र सुरू असणार आहे. हो यावेळी जर पाहिलं गेलं विनिंग रन आणि हा चेंडू असणार आहे तो षटकार. 6 धाव्याने सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन टीम तुळजापूर संघ. खूप खूप अभिनंदन. या मॅच मध्ये जिंकलेला आहात. शोर 11 तुळजापूरचा विजय तर एस एस स्पोर्ट्स सांगोला हार्ड लक. उद्याचे जे शेड्यूल आहे ते आपल्या जय हनुमान कवटे महाकाळ त्यावरती अविनाश मामा कोळी यांच्या मालकीचा पंढरपूरचा संघ. त्यानंतर असणार शिवप्रेमी स्पोर्ट्स मलकापूर कराडचा संघ आणि फौजी स्पोर्ट्स सांगलीचा संघ तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. तर जबरदस्त मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत या उद्याच्या हाफमध्ये. तर आता झालेल्या मॅचचा सामूहिक पुरस्कार ठरलेला आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी समोर बोलवतो तुळजापूरचा ध्रुव रणमशीन हा सितारा सौरभ बिराजदार ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. सुंदर नॉक नक्कीच बघायला मिळाला. कारण परीक्षा आहे प्रत्येक आयकॉन खेळाडूची स्वतःला सिद्ध करायला.